मॉडर्न पिरियड टेबल हेनरी मोसले यांनी बनवला होता. म्हणजे अगोदर सगळ्यांनी कशाच्या आधारावर बनवले, ऍटॉमिक मास नंबरच्या आधारावर बनवले. आणि हा जो मॉडर्न पिरियड टेबल आहे तो त्यांनी कशाच्या आधारे बनवला होता, ऍटॉमिक नंबर म्हणजे अणुअंकाच्या आधारे. तर त्यांनी उभे 18 कॉलम तयार केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 टोटल 18 कॉलम हे तयार केलेले आहेत. त्यानंतर आडव्या ओळी 7 येतात. 1 2 3 4 5 6 7 जे उभे कॉलम आहेत त्यांना काय म्हणतात, ग्रुप्स म्हणतात. ज्या आडव्या रो येतात, रो आणि कॉलम मध्ये फरक असतोय. कॉलम म्हणजे उभे, हे याला कॉलम म्हणतो आपण, बरोबर आहे ना. आणि ह्या ज्या असतात त्या रो असतात आडव्या, बरोबर आहे का. मग यांना काय म्हणलं गेलं, आवर्तन. आवर्तन म्हणजे काय, पिरियड्स. म्हणजे उभे होते त्यांना काय म्हणलं गेलं, गण म्हणलं गेलं. लक्षात आलं का. तर पहिला गण क्रमांक 2, गण क्रमांक 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गण आहेत. नंतर इथून पुन्हा 13 14 15 16 17 18 हे 18 वाचे गण आहेत. त्याला 3 नाव आहेत, एक निष्क्रिय वायू गण आणि शून्य गण. नोबेल गॅस ग्रुप, झिरो ग्रुप इलेमेंट आणि इनर्ट गॅसेस ग्रुप असे 3 नाव आहेत. याला हॅलोजन फॅमिली म्हणतात. हॅलोजन गण आहे. ही ऑक्सिजन फॅमिली आहे, ही नायट्रोजन फॅमिली आहे, ही कार्बन फॅमिली आहे, ही बोरॉन फॅमिली. हे पहिला जे आहे, हे जे 2 आहेत हे एस ग्रुप मध्ये येतात. एस ग्रुप मध्ये येतात. 3 ते 12 डी ग्रुप मध्ये येतात. आणि 12 ते 13 ते 18 त्याच्यामध्ये येतात. एस पी डी एफ, एफ खंड आहे. हे 2 ज्या लाईन येतात. पण यांचं ठिकाण कुठे इथं आहे, हे लाईन नाव दिलेलं आहे का, हे इथं आहे त्यांचं ठिकाण. म्हणजे या ठिकाणी अशी 14 मंजिला इमारत आहे. आणि ह्या 14 मंजिला इमारतीमध्ये हे सगळे राहतात. आणि या ठिकाणी ही इमारत आहे. ठीक आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जण. म्हणजे हे ऍक्टिनाइड आहे. ऍक्टिनाइडलाच ऍक्टिनाइडच्या नावाने ते प्लॉट आहे, घर आहे. पण तिथे किती जण राहतात त्या फ्लॅटमध्ये, टोटल 15 जण. ऍक्टिनाइडला धरून, ऍक्टिनाइडला सोडून 14 जण राहतात. तर हे पण, तर तुम्हाला ज्यावेळेस ऍक्टिनाइड मधल्या सगळ्यांची पोझिशन लिहायची, तर लॅन्थ्राइड मधल्या सगळ्यांची पोझिशन काय लावला तुम्हाला, ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 7. लक्षात आलं ना. ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 7, ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 7, ग्रुप नंबर 3 सॉरी 6, ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 6, ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 6 6 6 6 3 3 3 लिहायचे सगळेच. याचं ऍक्टिनाइड, याचं ग्रुप नंबर किती, 7 पिरियड नंबर, ग्रुप नंबर किती याचा, 3, ग्रुप नंबर 3 आहे, पिरियड नंबर किती, 7. लक्षात आलं का. जसं आपण त्या ग्राफवर बिंदू लिहितो ना, बिंदू 7,3 एक्स ऍक्सिस वर 7 वाय ऍक्सिस वर 3 असं लिहितो ना, तसं. त्यानंतर हे हायड्रोजन जे आहे ते नॉन मेटल आहे. जेवढे ब्ल्यू कलर दिसायले ते सगळे काय आहेत, नॉन मेटल आहेत. अल्कली, अल्कली ग्रुप इलेमेंट म्हणतात त्यांना. हे जे 2 नंबरचा आहे त्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात त्याला. हे जे आहे ते डी खंडातले मूलद्रव्य आहेत पूर्ण, हे ट्रान्झिशन इलेमेंट आहेत. ट्रान्झिशन इलेमेंट हे जे आहे इनर ट्रान्झिशन इलेमेंट आहे. हे जे आहे ते दोन्ही पण इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतात. लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स. हे नोबेल गॅस, राजवायू गण म्हणतो आपण याला. त्याच्या बाजूला हॅलोजन गण आहे का. हे सेमी मेटल्स ज्याला आपण काय म्हणतो, मेटल्स म्हणतो ना, हे येते 1 2 3 4 5 6 असे वेगवेगळे, पण योग्य प्रकारे काय केलेलं आहे, यांचं वर्गीकरण केलेलं आहे. याला मॉडर्न पिरियड टेबल म्हणतात. हे आपल्याला शिकायचं आहे. तर याचा एक चार्ट तयार करून आणायचा मी सांगितलं तसा. किती भारी डिझाईन आहे, हा हे काय भारी डिझाईन. हो